तर नवी मुंबईतही पावसाचा जोर कायम आहे। सखल भागांमध्ये पाणी साचलेले आहे। तुर्भे स्टेशनमध्ये देखील आता पाणी शिरल्याचं बघायला मिळतंय। तुर्भे ते महापे या रस्त्यावर पाऊस पडल्याने आता मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं बघायला मिळतंय। या भागांमध्ये नाला नसल्याने आता पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात साचलेलं बघायला मिळतं आणि त्याचा फटका जो आहे तो रस्त्यांवरील वाहनांना बसू शकतो। असं अनेक वेळेला महापालिकेने निवेदन देऊनही सुद्धा महापालिकेकडून कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नाही। नवी मुंबई परिसरातील ही दृश्य आपण बघतो आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी विकास मिरगणे यांच्याकडनं। विकास, काय अधिकची माहिती मिळते? नवी मुंबईत पावसाचा जोर आहे, मात्र आता स्टेशन आवारात पाणी साचलंय आणि त्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसतात। नवी मुंबई शहरामध्ये कालपासून मुसळधार पाऊस पडताना दिसून येते। आज सुद्धा बेलापूर, वाशी, खारघर, पनवेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। तसेच पावसामुळे तुर्भे रेल्वे स्टेशनमध्ये पाणी शिरलेलं आपल्याला दिसून येते। मोठ्या प्रमाणात प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो, कारण पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूच्या साईडला पाणी असल्यामुळे नागरिकांना जे प्रवासी करणार त्यांना त्रास सहन करावा लागतो। तसेच तुर्भे MIDC रोडमध्ये आहे, तिथे सुद्धा मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे महापे या रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। तिथे सुद्धा महानगरपालिकेच्या पंप हाऊसने पाणी काढलं जाते। अनेक दिवसांपासून तिला नागरिकांनी विनंती केली होती की यावर पाणी साचत आहे, तुम्ही पंप हाऊस लावा, मात्र नागरिकांनी त्या प्रश्नांवर फारसं महापालिकेकडून दुर्लक्ष केलं गेलं आणि अखेर तिथं पाणी साचलं। त्यामुळे महापे तुर्भे या रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। पाऊस जोरदार सध्या नवी मुंबई शहरात पडताना दिसून येत आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय सांबर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुर्भे स्टेशनवरची, जिथे स्टेशन परिसरात पाणी साचल्याचं बघायला मिळतं।